हिलेश भाऊ चौधरी असतील, आरेकर भाऊ असतील आणि संपूर्ण ध्रुव 11 ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळं काही या स्पर्धेसाठी समर्पित केलं, तशी स्पर्धा आणि त्या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल. आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दोन फलंदाज, एका बाजूला भावेश पाटील किड या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाली क्रिकेट जगतामध्ये, आणि एका बाजूला आदिल. भावेशच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. प्रणित तांडेल सातपाडी. मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. फिश नेटवर्क समवेत प्रेक्षकांचं जे जोडलेत त्यांचं स्वागत आहे हृदयाच्या अंतःकरणापासून. क्रितेश घैरत दूरवाल्या यांना पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती भावेश पाटील यांचा फटका दमदार. बिटवीन द गॅप क्रितेश घैरतच्या विपक्षात ठोकलाय चौकार. टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. भावेश पाटील इज ऑन फायर. 4. भावेश पाटील यांचा पॉझिटिव्ह इंटेंट बघायला मिळतो. सुरुवात ज्या वेळेला जर बॅटिंग आम्हाला दिलेली आहे तर आम्हाला 60+ करायचे आहेत. ज्या अनुषंगाने भावेश पाटीलनं सुरुवात केली चौकारानं, एक दमदार अशी सुरुवात सातपाडीसाठी. या वेळेला आपण पाहतायत कमालीचं क्षेत्ररक्षण. जिथे आपण पाहतात दालन होते, दालन घरत यांनी मात्र खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी धावा सेव्ह केल्या. बाईकच्या स्वरूपात मात्र आपण पाहतात धावसंख्या इथे एक मिळाली, म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती 5 आहेत. भावेश प्रति असणारं प्रेम भरपूर प्रेक्षकांचं आहे. असायलाच हवं. ज्या वेळेला तुमच्या गावचे क्रिकेटपटू खेळतात तेव्हा त्यांना पाठबळ देणं आपलं काम आहे. ज्या अनुषंगानं क्रिकेटच्या माध्यमातून का होईना, गावाला ज्या वेळेला गावाचं नाव मोठं होत असतं त्यावेळेला संपूर्ण गावाचा उदंड प्रतिसाद या ध्रुव 11 साठी. आदिलसाठी चेंडू अगदी खोलातला होता, जिथे मात्र आदिलला नाही समजला डॉट बॉल आलाय. भावेश सांगतोय की हरकत नाही, येणाऱ्या काळात आपल्याकडे आणखीन 4 षटके आहेत. क्रितेशच्या षटकात पहिल्याच बॉलवरती 4 ठोकलाय. आता 3 बॉलचा खेळ झालाय आणि क्रितेशने देखील कमबॅक केलाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 5. साय्यकता बिरवाडी टॉस जिंकल्यानंतर स्वीकारतायत गोलंदाजी. या वेळेला रिव्हर्स स्विच केलाय, जिथे आपण पाहतायत जबरदस्त क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी. बॅकअपला कोणी खेळाडू व्यवस्थित वेळेत पोहोचले नव्हते, जिथे क्रितेश घैरत स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पुढे आले. ऋषी घैरत आले आणि धावसंख्या इथे 1 ने आकार घेते. आमदार जिल्हा प्रमुख चषकाची सेमीफायनल, पहिली फायनलची टीम बघायला मिळाली, ती म्हणजेच नवापूर. सकाळच्या सत्रात संपूर्ण माता भगिनींना घेऊन संपूर्ण नवापुरात सातपाडीमध्ये उतरलं, दाखल झालं आणि तदनंतर त्यांनी गुणवत्ता दाखवली. का मी इथे अलोट गर्दीने आलोय तर आमच्या संघाची कामगिरी वाखणण्याजोगी आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलोय. पुढचा बॉल. या वेळेला रचनात्मक फटका स्क्वेअर लेगला. बॉल चालला वेगाने. जीवा घरत बॉलच्या मागे. क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे, तुर्तास मिळतील 2 रन. 2 धावा इथे देखील जोडल्या जात आहेत आणि स्कोर काढला बघता बघता 8 धावा. पहिल्या षटकाची सुरुवात. 1 चौकार पहिल्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती 22 झालं, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, तदनंतर चौथा बॉल सिंगल आणि आता डबल. 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 8 आहेत. स्ट्रायकिंग एंडला भावेश आणि मुख्य व्यासपीठावर भावेश यांच्या सौभाग्यवती कांक्षणी. आणि निश्चित स्वरूपात भावेश आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी देखील मॅच बघण्यासाठी सेमीफायनलमध्ये भावेशला बघण्यासाठी आलेले आहेत. आणि धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9 धावा. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच बिनबाद 9. अशी जोडी मैदानाच्या आत. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा सेमीफायनलचा थरार.
आजच्या दिवसात रविवारच्या दिवसात विश नेटवर्कला आजच्या दिवसामध्ये 50,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेसाठी. ऑनलाईन जे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी आज 50,000 लोकांनी विश नेटवर्क या चॅनलवरती उपस्थिती दाखवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात ही स्पर्धा अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची राहिली. आमदार जिल्हा प्रमुख चषकाचा आता घवघवा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एक त्याचं कारण राहिलं 6 कॅमेऱ्याचे फुटेज तुम्हाला बघायला मिळतात. ही क्वालिटी आहे विश नेटवर्कची. साहिल पाटील दर्शवतात की 6 कॅमेऱ्यांचे हे असे अँगल आहेत ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना आजमावायला मिळाली. गोलंदाज तयार होतील. जीवा घरत, लेग स्पिनर, शार्प बॉलर. पुढचा बॉल, पहिलाच बॉल भावेशसाठी थोडासा खाली राहिला. पंचाने त्या बॉलला स्क्रोल केलं. चांगला चेंडू आहे. जीवाची देखील गुणवत्ता आपण पाहू शकाल. भावेश पाटील यांच्या प्रत्येक चौकार षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालेला आहे राहुल पागदरे यांच्याकडनं. या वळला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक निकुंजात फक्त बॉलकडे पाहत राहतील आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. जसं बक्षीस आलं राहुल पागदरे यांच्याकडनं आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज भावेश पाटील यांच्या चौकाराला 4. जियांश यांच्याकडनं भावेश यांचे भाचे आहेत आणि त्यांच्या मामांसाठी त्यांनी प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलाय. गोलंदाज तयार. या वेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू फटका बिटवीन द गॅप खेळला. तिथे क्षेत्ररक्षक साईश ठाकूर वेगाने पुढे आले. आदिल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आदिलचा कोणी हात पकडणार नाही. अगदी चित्याच्या चपळाईनं ज्या पद्धतीनं चिता जेव्हा शिकारी करण्यासाठी ज्या झेप घेतो त्या पद्धतीनं आदिलची रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झाला. 15 धावा. बिनबाद जोडी. एका बाजूला आपण पाहतायत भावेश आहेत, एका बाजूला आदिल आहेत. डीप मध्ये बॅटिंग आहे. ध्रुव 11 सतपाटीकडे डाऊन ॲट 1 साठी दिवेश पाटील येतील. त्यानंतर वयू येतील, श्रेयू येतील, अभिजित असतील, सिद्धार्थ असतील. म्हणजे एक चांगली बॅटिंग, खोलवरची बॅटिंग जी असते ना, जणू काही ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ज्यांच्याकडे नंबर 8-9 क्रमांकापर्यंत बॅट्समन असतात असा ध्रुव 11 संघ बघायला मिळतोय. पुढचा बॉल जीवा घरतनं देखील प्रभावी केलंय. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये क्रितेश घरतनं ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय. स्वप्नील डॉनचा उल्लेख होणं गरजेचं आहे. चांगला चेंडू. कडे स्ट्रोक जर तुम्ही खेळायला गेलात तर निश्चित स्वरूपात समोर तुम्हाला शरणागती पत्करावीच लागेल. ज्या पद्धतीची त्यांची गोलंदाजी आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 15 वरती. भावेश पाटील सज्ज पुन्हा एकदा. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. रिव्हर्स स्विच करायचा होता जिथे क्रितेश घरत देखील बीट झालेत आणि आता आदिल स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पोहोचतायत. 5 बॉलचा खेळ झाला. 22चे संकेत आले. 16 धावा धावफलकावरती लागल्या. टॉस पराभव झाल्यानंतर इथे प्रथमता बॅटिंग करत असताना धावसंख्या आहेत त्या म्हणजे 16. ध्रुव 11 सतपाटी हा संघ आपल्याला बघायला मिळतो. बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल. जरी या 16 धावा असल्या जमेची बाजू ध्रुव 11 कडे काय आहे तर आदिल आणि भावेश हे दोन्ही फलंदाज सरसलामीत आहेत, मैदानाच्या आतमध्ये आहेत, बिनबाद आहेत. ही जमेची बाजू आहे. 16 धावा धावफलकावरती विदाउट लॉस अशी सध्या आपल्याला खेळ बघायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आलेले तुडुंब प्रेक्षक त्यांचं आम्ही स्वागत करतोय या श्रॉफ मैदानामध्ये. सातपाडी क्रीडा नगरीमध्ये धावसंख्या फलकावरती 16 आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार आदिलसाठी. या वेळेला आदिलसाठी फटका तर जरूर खेळला आणि ऋषी यांच्याकडनं झाली चुकी. कॅच सोडला तर कोणाचा सोडला. येणाऱ्या काळात ऋषीसाठी थोडासा प्रवास खडतर. विचारांचं डोंगर, विचारांचं ओझं आता डोक्यामध्ये एक वेगळं माइंडसेट घर करत असेल. 17 धावा इझी कॅच. तुम्ही सेमीफायनलचा जर मॅच खेळता तर या गोष्टी तुम्हाला इझी कॅरी करणंच आहे आणि जर चुकी झाली तर आता या चुकीला कुठपत शिक्षा मिळते. या अनेक गोष्टींचा विलंब येणाऱ्या काळात त्याचं उत्तर आदिल देतील की मग साई एकता बिरवाडी पुन्हा एकदा तोड देईल. या गोष्टी ऐकण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. यस डीजे.
2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17 हितेश पागधरे उर्फ तात्या आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग पर्सनॅलिटी गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅकवरती क्रितेश घरत आलेत. षटक क्रमांक हे आहेत 3रं, वैयक्तिक 2रं. क्रितेशच्या स्पेल मधलं पहिल्या षटकात धावा त्याने खर्च केल्या होत्या 8. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा क्रितेश सज्ज झालेत. पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. आता ओपन फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये आदिल कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतील. खोलवर टप्पाचा बॉल अगदी मार्क करून गोलंदाजी करतात. शरीरापासून दूर आणि खोलवरचा टप्पा या गोष्टी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही मुख्य खेळपट्टीवरती गोलंदाजांसाठी फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने खडतर काळ बनतील आणि सध्या क्रितेश बनतायत. चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉलनं सुरुवात 3ऱ्या षटकाला प्रारंभ करताना क्रितेश घरत यांचा सध्या लीड रोल आपल्याला बघायला मिळतोय. राऊंड डिस्टन्स या वेळेला आपण पाहतायत रिव्हर्स स्विच. फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दीपू सिंगल झाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. जर भावेश यांनी सलग 2 षटकार ठोकले तर त्यांच्या भाचा जियांश पागधरे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. जिथे आपण पाहतात भावेश साठी भरपूर प्रेम दाखवतात सातपाडीकर. एक चांगले क्रिकेटपटू म्हणून सातत्यानं ज्यानं कूल अँड काम असा क्रिकेटपटू भावेश पाटील. या वेळेला आपण पाहतात थोडस मुख्य खेळपट्टीवरती क्रितेशचा बोलबाला. क्रितेश सांगतात की जरी तुमच्या गावामध्ये आम्ही आलो असलो आम्ही सगळीकडे क्रिकेट म्हणून वेगळ्या लेवलचं क्रिकेट खेळतो. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत मुख्य ज्यांचं जे होम ग्राउंड आहे त्याच्यावरती येऊन अधिराच्या गाजवत असताना सध्या क्रितेश घरत. फटका खेळल्या ऑन साईडला. लॉंग ऑन मधून खेळाडू वेगाने पुढे आलेत. तिथे क्षेत्ररक्षण तर जरूर झालं. आता इथे दुसरीचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा परिपूर्ण होतील. साईश आहेत तिथे. धावसंख्या 2 फ्लाय होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 20 धावा. 3रं षटक आहे. क्रितेश घरतची नाराजगी थोडीशी व्यक्त करताना बघायला मिळतात की फक्त सिंगल होती तिथे 2 धावा आल्या आणि स्ट्रायकिंग एंडला भावेश देखील आले. या वेळेला आपण पाहतायत पंचांकडनं या चेंडूला स्क्रोल केलं जातोय. थोडासा शांत झालाय भावेश. जर बघायला गेलं तर वैभव तरे वयू सारखा खेळाडू आहे. दिवेश पाटील मध्ये खोलची फलंदाजी आहे. येणाऱ्या काळामध्ये आता एका तरी फलंदाजाला ड्रायव्हिंग सीट वरती येणं आहे. गोलंदाज तयार. फटका तर बऱ्याच काळ हवेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला अभि तांडेल सरांच्या अगदी बाजूने तो बॉल. दीपू आलेत वेगानं. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं इथे निश्चित स्वरूपात षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय संपूर्णपणे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आमचा गोलंदाजीचा काय तर गोलंदाजी आमची अचूक आहे. गोलंदाजी आमची ताकद आहे आणि ज्या अनुषंगानं सातपाडीला थोडंसं आता दडपणात आणलंय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठेही जाऊ नका. बघत रहा ध्रुव 11चं भव्य आयोजन. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण सिद्धार्थ तामोरे यांना आपण पाहिलं.
सातत्यानं आर्यन शाळेच्या ग्राउंडवरच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारं नाव वर्गमित्र सिद्धार्थ तामोरे, एक दिग्गज व्हॉलीबॉलपटू. आर्यन शाळेसाठी व्हॉलीबॉलचं एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. मागची अनेक वर्ष व्हॉलीबॉलमध्ये कार्यरत असताना सिद्धार्थची स्मॅश समोरच्याला गारद करणारीच राहायची. ते सिद्धार्थ तामोरे आहेत. जाऊया मॅचकडे, जिथे 3 षटकांचा खेळ संपला आणि 21 धावा ह्या धावफलकावरती आहेत. एक चांगला मॅच तुम्हा सगळ्याच्या भेटीला भावेश पाटील, सन्माननीय श्रीयुत उद्धव सुर्वे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरी पोलीस ठाणे, कर्तव्यदक्ष साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत उद्धव सुर्वे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरी पोलीस ठाणे, एक कर्तव्यदक्ष जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते आणि साहेबांचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. चौकार आलाय साहेबांच्या स्वागतासाठी, ठोकलेला चौकार. आता भावेश पाटील आणि त्यांच्या साथीनं अजय मोरे सरांचं देखील इथे शुभागमन. या सगळ्या पोलीस मंडळींचं आम्ही सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. निकुंजचं षटक चालू झालं आणि भावेश पाटील यांचा आता बोलबाला. पुन्हा एकदा मॅच मध्ये भावेश पाटील बोलायला लागलेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 25. गोलंदाज तयार. निकुंज 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सातपाडी सांगेल की आम्हाला 45-50 करायचे आहेत. एका बाजूला निश्चित स्वरूपात सायकता बिरवाडी सांगेल की आम्हाला 40च्या थांबवायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेला रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहतायत डॉट बॉल येतोय. एका चौकाराचं उत्तर आता डॉट बॉल मध्ये देखील बघायला मिळालं. ध्रुव 11 सातपाडी विपक्षात साई एकता बिरवाडी, काटेकी टक्कर. खूप चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला संध्याकाळच्या सत्रात. याही वेळेला काय गोलंदाजी होते. भावेश पाटील थोडे शांत झाले. जे आपण भावेश पाटील सातत्याने बघत असतो ते विंटेज भावेश पाटील थोडेसे हरवलेत. शरीरापासून दूरची लाईन निकुंज यांची आणि ही लाईन अगदी बेस्ट आहे म्हणायला हरकत नाही. गोलंदाज इथे देखील तयार होत आहेत. एक चौकार आल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा शांत झालाय स्कोर कार्ड. यावेळेला फटका जरूर खेळला क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला, जिथून आपण पाहतात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने आता दुसरीचा प्रयत्न देखील करतायत आणि बघता बघता भावेशसाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 26 आणि 26 वरती पहिला धक्का फलंदाज बाद. फलंदाज वयू आलेत. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्रीयुत साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करताय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी हिलेश चौधरी या स्पर्धेचे सर्वेसर्वा, ज्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की सातपाडी गावात एक चांगली स्पर्धा जरूर करणार. मग त्या स्पर्धेसाठी जे काही करता येईल ते आपण करूया. आणि आज ही सातपाडीमध्ये आज सातपाडीचा वर्ल्ड कप बघायला मिळतोय. एक जबरदस्त स्पर्धा घेऊन आले. चांगली संकल्पना राहिली. 5वा बॉल. वैजूला देखील कॅश प्राइज आहे 200 रुपयाचा प्रत्येक षटकार चौकाराला. या वेळेला भावेशचा फटका स्ट्राईक जरूर तुम्ही घेतलीत, परंतु इथे काय घडलंय शेवटच्या क्षणाला, जिथे आपण पाहतायत कॅच टिपलाय. थोडंसं इथे निश्चित स्वरूपात क्रितेश गरदान निकुंज मध्ये एक तू मेमे झालं होतं. या वेळेला कॅच कॅरी केलाय आणि हा क्षण युट्यूबला जाऊन पुन्हा क्रितेश बघतील की निश्चित स्वरूपात घडलंय काय. फलंदाज इथे बाद होत आहेत. गॉन. सणासुदी अशा कार्यक्रमामध्ये बिझी शेड्यूल असायला असते. असे तुम्हाला सर्वांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरी पोलीस ठाणे सातपाडीचे आदरणीय उद्धव सुर्वे साहेब यांचे यशस्वी स्वागत करण्यासाठी मी हिलेशभाईला विनंती करतोय की मायाची उबदार शाल
पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरी पोलीस ठाणे सातपाटी आदरणीय उद्धव सुर्वे साहेबांचं आपण यशस्वी स्वागत करा. साहेब आमचा प्लीज स्वागत स्वीकारायचं आहे. जोरदार टाळ्या मंचावर सर्वांनी उभं राहायचं आहे. एक डायनामिक पर्सनॅलिटी आणि नेहमीच जिथे जिथे साहेब जातात तेव्हा त्यांचा वेगळे दरारा, अन्यायाविरुद्ध लढताना न्याय देणारे आणि नागरिकांची व्यवस्थित नातं जुळून रक्षण करणारे अशी मोठी ख्याती त्यांच्या पाठीची मेल आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव घेताना मोठं नाव घेतात. आणि साहेब पालघर जिल्हा आपण बघितलं गतवर्षी महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रमांक राहिला आणि आपल्या अगोदरचे पोलीस निरीक्षक होते बाळासाहेब पाटील साहेब, यांनी देखील फोटो नाव केलं. हल्लीचे देखील आपले साहेब आहेत, त्यांच्यातून भेटणं खूप बघायला मिळालं. आणि या भागामध्ये आतापर्यंत अनेक लाख मोलाच्या स्पर्धा झाल्या, पण 6 कॅमेरा व्यतिरिक्त कधी न झालेली सर्वात मोठी स्पर्धा इथे बघायला मिळते. आणि सर्व श्रेय ते शिलेश भाऊ यांचं आहे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. अनेक मान्यवरांचं स्वागत सत्कार निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या माध्यमातून होत राहील. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अभिमानाची आहे, सन्मानाची आहे. प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत करणारी स्पर्धा आहे. अतिथी देवो भव या महाराष्ट्राच्या रूढी परंपरेने नटलेली स्पर्धा अर्थात ध्रुव 11चा आमदार जिल्हा प्रमुख चषक. षटक क्रमांक 14 27 धावा. श्रेयस देव हा फलंदाज दाखल झाला. डाव्या हाताचा हातकंडातून भरपूर चांगले फटके त्यांच्याकडे देखील आहेत. पुढचा बॉल याही वेळेला पंच अभि तांडेल सर वळतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे आणि तिथे निश्चित स्वरूपात काहीतरी गोष्टी होतील, गॉसिप होतील, अनेक गोष्टी यात पाहिलं जाईल आणि तदनंतर जो काही डिसिजन असेल तो निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल. विश नेटवर्कची टीम निश्चित स्वरूपात आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना कैद करते. खऱ्या अर्थानं आज संपूर्ण सातपाडीकर वेळ देतात या मैदानाला. जिथे जागा मिळेल, जिथे सावली आहे तिथे उभे राहतात, बसतात आणि आपल्या गावचा संघ आहे त्याला खेळत असताना त्याला पाठबळ देणे आपलं काम आहे. ज्या अनुषंगाने प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेकडे वळत असताना आज सेमीफायनल. एक मिनिट, वैती समाजाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र दादू मात्र कृपया आपण मंचावरती या. आग्रहाने निमंत्रण तुम्हाला बोलवलं जाते. वैती समाजाचे अध्यक्ष रवींद्र मात्रे साहेब. साहेब आपण या. जोरदार नचिर स्थानापन्न व्हायचं सर. खूप मोठा समाज, वैती समाजाचे अध्यक्ष म्हणून स्थान तुम्ही भूषवतात. मागचा बॉल व्हाईट बॉल बघायला मिळतोय. या वेळेला श्रेयसचा फटका ऑन साईडला. फटका तर जरूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि सार्थकनं त्या बॉलला फील्ड केला. प्रयत्न आहे दुसरीचा. या वेळेला काय घडलंय, पंचांनी बोट उचललंय आकाशाकडे अर्थात रन आउटच्या स्वरूपात. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती लागल्या. श्रेयस देव यांच्या खेळीला पूर्ण विराम आला. आता मैदानाच्या आत कोण जाणार हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. लढणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक अन्यायाविरुद्ध एक संघटना तयार केली, तिला नाव दिलं शिवसेना. आणि थोर समाज सुधारक, व्यंगचित्रकार म्हणून सन्मान्य श्रीयुत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा नेता पुन्हा होणार नाही. जोपर्यंत तारे आहेत, सूर्य आहेत, दगड आहे, वाळू आहे, माती आहे, रेती आहे, तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हे नाव पुसलं जाणार नाही. ज्यांनी मराठी माणसासाठी खूप काही केलं. आज भरपूर नेते आहेत, मी कुणाला टीका नाही करणार, परंतु ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मुंबई बंद तर मुंबई बंद व्हायची. आज अनेक नेते आहेत त्यांनी मुंबई बंद पुकार म्हटलं की मागच्या बाजूने दुकानं उघडी राहतात. हा फरक आहे बाळासाहेब ठाकरेंमधला. या व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज हिंदू हृदय सम्राट हे नाव खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. त्यामध्ये महाराष्ट्राचं प्रेम लपलेलं आहे. कुठलंही मोठं पद भूषवलं नाही, परंतु संपूर्ण भारताचं राजकारण ज्यांना एक भगवंत म्हणून मानलं जातं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. मॅचकडे जाऊया. 5व्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आलेत साईश ठाकूर. पहिलाच बॉल नो बॉल आहे का नाही याही गोष्टी चेक केल्या जातील आणि पंचांनी घेतलाय रिव्ह्यू की हा ओव्हर द वेस्ट असेल तर वयू आता आलाय चर्चेत. वयूच्या बॅटमधनं चौकार म्हणजेच आता धावांचा इथे पाऊस पडणं येणाऱ्या काळात बघायला मिळेल का. वॉर रूम मध्ये अनेक गोष्टी होतील. आशु सर तिथे जोडले जात आहेत आणि साहिल पाटील यांना पुन्हा एकदा बिझी केलं जातं विश नेटवर्कच्या माध्यमातून.
इथून आपण पाहतात सगळं काही सुरळीत चालू होतं त्यावेळेला साईश ठाकूर यांचा नो चेंडू थोडासा अंडर प्रेशर असतात. ज्यावेळेला तुम्ही मोठे सामने खेळतात, मोठी मॅच असते, समोरचा प्रतिस्पर्धी संघ तुल्यबळ असतो, त्या संघावरती तुम्ही संपूर्णपणे डॉमिनेट करत होते आणि तिथे थोडीशी झाली चुकी. आणि आता हा बॉल फुलर लेनचा आहे, नो बॉल आहे की मग फेअर डिलिव्हर आहे, या अनेक गोष्टींचा इथे विलंब होतोय आणि तदनंतर आपल्याला कळवलं जाईल, शहानिशा होईल आणि तदनंतर तो चेंडू जर नो असेल तर सोने पे सुहागा. It's a no ball. या नो बॉलनं आता सगळं काही चित्र बदलायला सुरुवात केली की काय. क्रितेश घरत देखील थोडंसं डोक्यावरती हात मारतात. प्रेक्षक राजे गच्चीवरनं टेरेसवरनं कुठून जागा मिळेल तिथून जसा चांगला व्ह्यू बघायला मिळेल तिथून आनंद घेतात मॅचचं. हे क्रिकेट वेडं गाव आहे. धावसंख्या फलकावरती 34. येणारा बॉल फ्रीडचा. वैभव तरी अर्थात वयू कालच्या दिवसात देखील बरसला 8 बॉल 28 धावांचा एक जबरदस्त खेळ ज्यांनी दाखवला ते आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. उर्वरित 6 बॉलमध्ये धावा किती होतील ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती साईश ठाकूर मागच्या मॅचमध्ये कमाल केली होती, ज्यांनी 3 बॉलमध्ये 2 दांड्या उद्ध्वस्त केल्या आणि आता तेच गोलंदाज साईश ठाकूर तयार. याही वेळेला वयू यांचा फटका, चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार, सलगचा दुसरा. त्याला कन्वर्ट केला, स्कूप पद्धतीने हुक केला. संघर्षाच्या काळात न डगमगता, न थांबता, न झुकता वयू सांगतोय मैं हूं ना. सातपाडी संघासाठी जबरदस्त क्रिकेट दाखवत असताना कालच्या दिवसात देखील चांगला खेळ केला. आजच्या दिवसात देखील गरजेच्या वेळी जो उभा राहिला, निडरतेनं मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आता सध्या खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो आहे. 38 धावा धावफलकावरती. इथून 5 जियांश पागधरे यांच्याकडनं लगातार 3 षटकारला 2000 रुपये. वयू तयार. रिव्हर्स स्विच, जबरदस्त बॅटिंग. एकदा वयूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. संघासाठी लीडचा रोल करतोय जबरदस्त बॅटर संकट मोचक वयू. फायर. ज्यानं खऱ्या अर्थानं ध्रुव 11 सातपाडीची कमान सांभाळली. सध्या या महत्वाच्या मॅच मध्ये धावांची लयलूट, शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस बॅट्समनचं नाव आहे वयू. जबरदस्त बॅटिंग. 42 धावा लढण्यासाठी पूरक आहेत. इथून येणारे 4 बॉल मध्ये वयू सांगेल की 2 मोठे हिट आले तर 50 ला क्रॉस करणार आणि तोच प्रयत्न ध्रुव 11 सातपाडी करेल. एका बाजूला सिद्धार्थ दाखल झालेत, सातपाडीचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. साईश ठाकूरला कमबॅक करणं गरजेचं आहे. हरकत नाही, मागे काय झालं याला विसरत नाविन्यानं तुम्ही काय करू शकता ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. इथे देखील आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली दीपू टिपलाय कॅच. संपलाय खेळ वयू यांचा. गॉन. दुश्मनाला जिंकण्या सुंज देऊ पुन्हा. रांगड्या शिवसैनिका रक्त हे उसळू दे आज हृदयातूनही. जोरदार टाळ्या. कठीण काळात, संघर्षाच्या काळात न डगमगता, न थांबता, न झुकता खेळणारा क्रिकेटपटू ज्याचं नाव आहे वयू.
ज्यानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं. नवीन फलंदाज सातपाडीचा विराट कोहली, ज्याचं नाव आहे दिवेश पाटील, सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं उशिरानं दाखल झालाय, परंतु आता दिवेशला देखील जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. 3च बॉलचा खेळ आहे, म्हणजे तुम्हाला डगआउट मधनं सेट होऊन यावं लागेल. 3 बॉलमध्ये किती धावा येतील सातपाडी ध्रुव 11 साठी. गोलंदाज तयार साईश ठाकूर, स्ट्रायकिंग एंडला दिवेश. येता क्षणी मोठा फटका तर जरूर खेळायचा होता. स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थ आलेत, कॉम्प्रोमाइज करतात दिवेश पाटील आपल्या साथीदारासाठी. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, दिवेश पाटील गॉन. उमेर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. ध्रुव 11 सातपाडीसाठी डाऊन ॲट 7 आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडला राहतील. चांगली फलंदाजी तेही करतात. आता सिद्धार्थ स्ट्रायकिंग एंडला. ज्या पद्धतीची त्यांची शरीर यष्टी आहे, शरीराची बांधणी आहे, त्या पद्धतीचा मोठा फटका झाला तर मजा येईल. 2000 लोक आता सध्या लाईव्ह आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय विश नेटवर्कच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात हा चेंडू निश्चित स्वरूपात मागणी केली होती आणि पंच दर्शवतात की तो व्हाईट बॉल, आणि त्या व्हाईट बॉलला लगेच चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमनं. तिसरे पंच जोडले जात आहेत आशु व्यवहारी सर. साहिल पाटील पुन्हा एकदा बिझी होतील. विश नेटवर्कच्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. 6 कॅमेऱ्यांनी खूप सुंदर चित्रीकरण. मनीष निजाई दातिवरे पासून कतार दुबई पर्यंत जाणारा आज कॅमेरामॅन. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळते आणि आता जाऊन पोहोचतंय 43 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात बघा, भरपूर डोक्याच्या वरनं जाणारा चेंडू पंचांनी पाहिलं. सिद्धार्थ सारखा उंच पुरा असताना देखील त्याच्या देखील भरपूर डोक्यावरनं चेंडू गेला. पंचांनी पाहिला आणि तो बॉल वाईट दर्शविला. 43 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावाला थांबवण्यासाठी 2 चेंडू इथून आहेत. टार्गेट कितीचं सेट होईल आता? 43 झालेत. षटकार आला 50 जिंकायला येतील, चौकार आला 47 होतील आणि जर सिंगल आला तर 45 जिंकायला येतील. गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न सिंगल पूर्ण झाला. दुसरीचा प्रयत्न राहील का? वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता इथून 2 रन परिपूर्ण देखील होतात. धावसंख्या 2/45. प्रत्येक रन सातपाडीसाठी आता महत्वपूर्ण राहिलाय. शेवटचा बॉल. या स्पर्धेसाठी एक वेगळा निश्चित स्वरूपात गुड न्यूज आहे. या स्पर्धेला 5 दिवसात 2 लाख लोकांनी प्रेम दिलं. त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या. आमदार जिल्हा प्रमुख चषकाचे व्ह्यूअर्स 2 लाख. या 5 दिवसात 2 लाख लोकांनी या स्पर्धेला प्रेम दिले. त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानू इच्छितो. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल मागे आता मोठा फटका येईल की मग धावसंख्या येणार नाही, त्या अनेक गोष्टी आहेत. फटका तर जरूर खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण पाहतात शेवटच्या क्षणाला सुटलाय झेल. ऋषीकडनं आज खऱ्या अर्थानं आपण पाहतात चुका झालेल्या आहेत. 2 रन पूर्ण झाल्यात. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज इथे होतील बाद. म्हणजे 47 फलकावरती 48 धाव्यांचं टार्गेट. 48चा मॅच मजा येईल दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगचा खेळ सांगण्याकरिता मायक्रोफोनवरती आयुष्यातली अनेक वर्ष ज्यांनी या समालोचनाला दिली, एक क्रिकेट एक्सपर्ट दीपक संके सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. 18 धावा खर्च झालेल्या आहेत आणि त्या 18 धावा आता प्रतिस्पर्धी संघ उत्तर कसा देईल या अनेक गोष्टी आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती दीपक संके सर जोडले जातील. हॅलो. आदरणीय तालुका प्रमुख संजय चौधरी साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होते आणि आमच्या विधानसभा संघटक अध्यक्ष कुमार माळी यांचं देखील या सर पहिल्या दिवसापासून आमच्यामुळे सातत्य जुळणारं एक मोठं व्यक्तिमत्व. तालुका प्रमुखाच्या पलीकडे मी फक्त तालुका प्रमुख नाही तर मी तुम्हा आमचा सर्वांतला एक आहे असं ज्याने नेहमीच आमच्या पाठीशी राहिले आदरणीय संजय चौधरी साहेब. एक युवा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं स्वप्न पाहताना सवकट साकारण्याचं काम आदरणीय कुमार माळी केलं. आणि पहिलं आमदार चषक तुमच्या ह्याच्यातून देखील आम्हाला संधी मिळेल, त्या देखील सर्व बघायला मिळतील. ज्यांनी आपल्या इथे फायनल मारली होती तो संघ इथे सेमीफायनलमध्ये गेला आहे. आता सेमीफायनल आपण बघतोय आणि त्याही आठवणी आज मेमोरीज आपल्याला बघायला मिळतात. आणि संजय चौधरी संघ सांगायला आवडेल की 2000 लाख इथे देखील आपल्याला बघायला मिळेल यूट्यूबवर लोकांनी.
हा 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 जीवाघरात एक विचारतात तुला जो टीव्ही भेटला होता आमदार चषकातला आज आपल्या वर्गानं टीव्ही बघतात की नाही तुम्ही ओके थँक्यू सो मच तर निश्चितच तोच संघ पुन्हा इकडे सेमीफायनलमध्ये 2 हात करत बघायला मिळतात अतिशय दर्जेदार स्पर्धा 2 लाखाचे व्ह्यूवर्स आपल्याला देखील कुमारमाळी होते आणि इथे देखील 2 लाखाचे वर बघायला मिळतात एवढं भरभरून प्रेम लोक या स्पर्धेवर करतात निश्चितच त्याचं सर्व रहस्य या आमच्या खेळाडूचं करणारा खेळ असणारी खेळपट्टी उत्कृष्ट मैदान उत्कृष्ट आयोजन आणि त्याहीपेक्षा सर्वात मी महत्त्वाची बाब सांगेल की यूट्यूबवर जी क्लिअरिटी बघायला मिळते वयू आणि भावेश यांना 600 रुपये जीपे केलेत जियान पागदर यांच्या वडिलांकडनं त्यांना जीपे केले गेलेत बघा हे 20 नंबरचं हे तुम्हाला बघायला मिळतं आमच्या मंचावरती झूम कॅमेऱ्यातून तुम्हाला बघायला मिळते दाखवतात अवधूतला पहिले प्रत्येक विकेटसाठी निखिल दवणे ह्याच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते थाटामाटामध्ये प्रवेश केलाय तर नवापूर संघाने फायनलमध्ये चला घाई करा बघूया संध्याकाळच्या सत्रामध्ये ठरवूया आपण किती षटकाचा सामना खेळवायचा आहे माय भगिनीच्या साक्षीमध्ये तमाम हिंदुस्थानातल्या पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा खेळवताना इथे बघायला मिळतो आमदार जिल्हा प्रमुख शतक आयोजक शिवसेना शाखा प्रमुख हिलेश भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आपण इकडे सामना बघत आहोत आज बघता बघता एक ऐतिहासिक दिवस इकडे उभारलाय की पहिल्या वेळेला लाख मोलाची स्पर्धा या भागामध्ये खेळवली जाते कोण विजेता ठरेल दादा शांत बसन थोडं शांत बसन आम्हाला तुमच्यामुळे दरी तुला नाद गुंपतो महाराष्ट्र माझा एक शाहीर साबळेंचा अजरामर गीत घ्या डीजे शाहीर साबळेचं ओरिजिनल अजरामर घ्या दरी दरी तुला नाद गुंपतो महाराष्ट्र माझा ज्या असंख्य शाहिराने महाराष्ट्राच्या लढ्यासाठी योगदान दिलं बलिदान दिलं तो दिवस आज तिकडे तुम्हाला आम्हाला बघायला मिळतोय आणि लाख मोलाच्या स्पर्धेची सांगता बाकी होताना इथे कोण विजेता ठरेल या दिवसाचा आणि पहिल्या वेळेला आमदार जिल्हा प्रमुख चष्माचे बघायला मिळतं अनेक लोकांचं सहकार्य अनेक कार्यकर्त्यांचं सहकार्य नेते उपनेता तालुका प्रमुख विधानसभा संघाध्यक्ष कुमारमाळी तुमचं देखील आदरणीय संजयजी चौधरी साहेब त्याला बॅटर पाठवा जेणेकरून पुढचा सामना आपला जास्त षटकाचा खेळवता येईल आदरणीय कुमारमाळी तुमचं देखील मनापासून धन्यवाद स्वप्न बघायचं आणि 12 तासात पूर्ण करण्याचं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्ही ते पूर्ण काम केलं संघटनात्मक काम किती चांगलं करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्याच्यामध्ये एका वेगळ्या इनिंगमध्ये तुम्हाला कुमारमाळी देखील बघायला मिळतील आपण सर्वांनी सहकार्य करा त्यांच्याशी सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे खूप मोठी स्पर्धा त्यांच्याकडे देखील तुम्हाला बघायला मिळेल मंद मंद पावलाने जिद्द संघर्ष मनात भरताना 48 धावाचा पाठलाग करण्यासाठी उतरताना हे 2 शूरवीर ओपनिंग जोडीच्या मैदानामध्ये उतरतात एका साईडला निकुंज आहे आणि दुसऱ्या साईडला बघायला मिळते तो सार्थक उंचपुरा निकुंज छोटे शाहीचा सार्थक जबरदस्त एक गाव एक संघटना संकल्पना जेव्हापासून आणली आणि तेव्हापासून चांगला खेळ करतात तब्बल 32 सामने जिंकण्याचा महाकाय विश्व पराक्रम 2 वर्षामध्ये ज्यांच्या पाठीशी आहे तो संघ ध्रुव वैलन सातपाडी आपल्याला बघायला मिळतो आणि एका साईडला छोटं गाव देखील गाव कोपऱ्यात असेल पण या गावाची ख्याती खरं देताना कीर्तेश घरत यांचा डंका जेव्हा वाजतो तेव्हा बिरवाडी संघ तुम्हाला जिंकायला मिळतो आज कीर्तेश घरत लवकर बाद झाला तरी चांगला नवदूताने फिनिश करून दिला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं संघ बांधिलकी तुम्हाला बघायला मिळते लढवय्या वृत्तीचा इतिहास इकलेली हिना जाणार महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राटांच्या माझ्या ह्या जिल्ह्यामध्ये आणि धर्मवीरांचा आवडता जिल्हा म्हणून पालघर तालुका हा होता तालुका सातपाडी गावामध्ये आपल्याला मॅच बघायला मिळते आयोजनाचं बघा मंडप किती चांगला प्रेक्षक किती बघायला मध्ये नाथापरी नाथ माझा सखा पांडुरंगा आषाढी एकादशीच्या निमित्ताने जसे वारकरी जातात तसे वारकरी आज बाकी तुम्हाला इथे क्रिकेट प्रेमी बघायला मिळतात ते फक्त कुठे आणि कुठे ते 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये हिलेश भाऊ अनेक धन्यवाद कारण तुमच्या एकडा जिद्दीमुळे सगळं तुम्ही संघ बांधला ध्रुव परिवाराचा परिवार पाहायला मिळाला आणि तमाम सातपाडीच्या लोकांकडनं ही लाख मोलाची स्पर्धा आज आम्हाला
श्रॉफ मैदानावर बघायला मिळेल. चला अवधूतजी तुम्ही देखील थोडी घाई करा. दोघांना समान संधी आहे कारण नवापूर संघ समोर सज्ज आहे 2 हात करण्यासाठी. परेशचं जेवढं मनापासून कौतुक आहे आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच घेणारा परेश आरेकर पण बघितला. यस पंच ऑन करतात. काउंटडाऊन सुरू करा. अवधूतजी काउंटडाऊन होऊन द्या मग तुम्ही सुरुवात करा. पाहिजे मोठी रंगाला लढत. दुसरा सेमीफायनल सामना. अवधूत कामोदने पहिला चिलू टटवलाय. गडी बाद होईल का? इथे कॅच पकडला गेलाय कव्हरच्या रेषेमध्ये. कोण आहे खेळाडू तिकडे? उमेर बघायला मिळतात. सकाळच्या सत्रात त्याचे वडील आले होते. बघितलं की समालोचन तुम्ही खूप चांगलं करत. जबरदस्त कॅच. ध्रुव 11 उल्लेख जाऊ देवाच्या रूपामध्ये का देवकऱ्यांचं रूप तुम्ही करता. इथे बसलेले माझ्या बाप्पाचे गणेश भक्त, इथे बसणारे साई भक्त, इथे बसणारे सगळे माझे विठोबा भक्त आणि इथे बसणारे माझ्या सातपाडचे राम भक्त हे सर्व बघायला मिळतात. एकदा बोला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जरा बॅट्समॅनचा रस्ता सोडा ना, त्याला अडीअडचण जाऊन दाखवून नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळते. तो साईजकडे क्षमता आहे. अपकमिंग यू टॅलेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. जबरदस्त मॅच. काय रसिक माय प्राय प्रेक्षक तुम्हाला बघायला 2 लाख व्ह्युअर्स तुम्हाला बघायला म्हणजे रोज 40,000 लोकांनी मॅच बघितली. आणि पहिल्या दिवशी हिलेज बाळ सांगितलं की आमदार चषक जिल्हा प्रमुख चषक आहे. इथे 2 लाखाच्या वरती तुम्हाला व्ह्युअर्स बघायला मिळतील. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला लाईक केलं, जे जे बघता युट्यूबवर, त्यांचं मनापासून आभार. फुटा चेंडू टटवला. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण होत आहे. खराब क्षेत्ररक्षण. गुड शॉट मी म्हणेल. 4 धावा बघायला मिळतो. लोक फुलटच घातक बघायला मिळतो. फिल्डिंगसाठी वाकू शकलेले नाही आहेत आणि याचा पुरेपूर फायदा शिवसैनिक खंदे, शिवसैनिक खंदे, धर्मवीराचे कट्टर बंदे. शिवसैनिक खंदे, शिवसैनिक खंदे, धर्मवीराचे कट्टर बंदे. मर्द मरा
संजयजी चौधरी साहेब तुमचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं. कुमार माळी साहेब तुमचं देखील खूप मोठं सहकार्य लाभतंय. निश्चितच मोठमोठी जबाबदारी जरी पक्षाची तुम्ही असलेली सामाजिक बांधिलकी आपल्यासाठी असते आणि सामाजिक बांधिलकी जेव्हा येते तेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काम करतात आणि खऱ्या अर्थानं मी उद्घाटन प्रसंग असताना तर कुमारमाळी तुम्ही मैदानावर लढले देखील आणि आज बाकी साक्षीदार म्हणून तुम्ही इथे उपस्थित राहतात त्याबद्दल तुमचे देखील अनेक अनेक धन्यवाद. असंच नेक काम आपल्याकडून घडत राहो अशीच आपण तुमच्याकडून अपेक्षा करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे विजयासाठी 48 धावा करायच्या. पहिल्या षटकात 14 धावा मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग इथे 4 चेंडूमध्ये 12 धावा करतो तो म्हणजे सॅन्स आणि इथे बाकी सार्थक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जो आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळलाय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अमृत. अमृताहून गोडी नाम तुझे घ्यावे. काय सकाळी उठलं की भक्तिगीत कानावर लागतं. सर्वात दिवस किती आनंदाचा जातो ना ते पाहताना हा गोलंदाज आता अमृत वाणी टाकतो की नाही बघायचं आहे. अमृत अतिशय दर्जेदार गोलंदाज याने देखील अनेक मैदानं गाजवलेत. स्वतःची हुकमत गाजवताना आपल्या संघाला जेव्हा जेव्हा अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. चेंडू फसलाय हवेमध्ये. जिथपर्यंत खेळाडू पोहोचतील का नाही. नो मॅन्स लँडच्या जागेवर पडला आणि बघता बघता 2 धावा करतात. बघा चेंडू हवेमध्ये असताना लँडिंग होईपर्यंत दुसरी धाव पूर्ण करतात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला बघायला मिळतात. हे आगरी कुणबी समाजाचे खेळाडू पाहायला मिळतात. बिरवाडी गावामध्ये बिरवाडी गाव बरेचसे लोकांचा विचार तर उमरोळीला जायचं सरपडा टाकायचं. सरपडाच्या पुढे गेले का तुम्हाला हे बिरवाडी गाव मिळेल. बिरवाडी गाव पुढे गेलं का मग तुला बेटे गाव लागतं. अशा पद्धतीचं उत्कृष्ट मैदान त्यांच्या गावात देखील आहे. अप्रतिम मैदान त्यांच्या गावात देखील आहे. पुनश्च अमृत मार्गस्थ होत आहे. सार्थक समोर स्ट्राईक करतोय. ओ जोरदार चांगली गोलंदाजी इथे बघायला मिळते. चेंडू ऑफ स्टॉन बाहेर सरळ जातोय. जबरदस्त गोलंदाजी इथे. चेंडू वाईड अवांतर धावा 19 वाढून होतोय तो 17 धावा 48 धावा रोखलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी कीर्तेश घरत यांचं मनापासून मी कौतुक आहे. ज्या पद्धतीने सातत्यपूर्ण गोलंदाजी तुम्ही या स्पर्धेमध्ये देखील केल्यात. पुन्हा अमृत ओ रायसिंग डिलेवारी जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघायला मिळतं. हलक्या वजनाच्या वारावर तरणार आपण आज बाकी तेज तरार गोलंदाजी टाक. त्याला माहिती आहे की लढायचं आहे इथे मला जिंकायचं आहे आणि पहिल्या षटकात धावा गेल्या हे मला कमबॅक करण्यासाठी माझ्यावर जो संघाने विश्वास दाखवला आहे ते करायचं आहे. तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते. शॉर्ट फाईन लेग बघायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग 4 खेळू सर्कलच्या आत बिहाइंड म्हणजे मागे बघायला मिळतात. ओ इथे बाकी पाठीमागे जाऊन पुल करायचा होता फाईन लेगच्या रिझनला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता पण चेंडूची गती थोडी कमी झाली. बॅट अगोदर फिरली गेली. चेंडू जातो डॉट. जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू टाकून 3 धावा देत. त्यामध्ये एक वाईड म्हणतो आपण बघितलं गेलं. पहिल्या चेंडू 2 आलं मग वाईड गेलं. त्यानंतर बाकी निर्धाव चेंडू हाताळताना बघत आहात. लाख मोलाची स्पर्धा. आमदार जिल्हा प्रमुख चषक आपण बघत आहात. ध्रुव वैलन सातपाडी आयोजित. शाखा प्रमुख हिलेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सामना होतोय. इथे बाकी ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. इथे बाकी वाईड लाईन लेंथ ॲक्युरेसी नाही आहे. स्पीड आहे पण त्याचा कंट्रोल नाही आहे. माणसाला जेव्हा कंट्रोल करताय तेव्हा काही घडताय. इथे बाकी आतापर्यंत खूप चांगलं बिरवाडीच्या बाजूने घडतंय. रसिक मायबाप प्रेक्षक तुम्ही तमाम जे आमच्या स्पर्धेवर प्रेम केलं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आणि यूट्यूबवर आमच्या ज्या मॅच बघतात 2 लाखाच्या वर आम्हाला व्ह्यूअर्स मिळाले त्या व्ह्यूअर्सचं देखील मनापासून आभार. पुन्हा एकदा वाईड चेंडू दिला गेलाय. सातत्यपूर्ण वाईट टाकण्याचं काम. 18 धावा या फलकावर लागल्यात. सातपाटीकरांच्या नजरा थोड्या मॅच मध्ये लागला. हाच तो माझा संघ ज्याने 32 सामने जिंकण्याचा महाकाम पराक्रम केला 2 वर्षात. धावा झाल्यात 19. 17 नंतर 2 वाईड आलेत ना बरोबर आहे 19. चला पुण्याचे गोलंदाजी हाताळताना बघतात. नवापूर संघ जो फायनल मध्ये पोहोचलाय गोलंदाजीच्या बळावर. जबरदस्त गोलंदाज ऑल सगळेच आहेत पण परेशचं जास्त कौतुक करेल. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी अवधूत आहे. शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला फील्ड अँड थ्रो करते. 1 धाव पुण्याच्या बघायला मिळते. 20 धावा या फलकावर लागल्या जातात. 1 गडी जरी तंबूत परतला पण त्यानंतर याची भागीदारी चांगली. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला आणि आता 20 धावाची भागीदारी. मी म्हटलं ना विकेटमध्ये भागीदारी पाहिजे. ज्याची संसारामध्ये नवरा बायकोची ट्युनिंग असते. छोटीशी पगारामध्ये चांगली घरामध्ये रखंडारी केली जाते. साडीमध्ये पैसे लपून गल्लापेटीत जमून जे केले जाते आणि त्यानंतर बाकी तुम्ही बघितलात तिथे बाकी गरिबीतून मोठी परिस्थिती. अशाप्रकारे गरिबीतून भागीदारी झाली आणि भागीदारी आतापर्यंत सुशिक्षित 20 धावाची भागीदारी तुम्हाला बघायला मिळेल. पहिला चेंडू गडी बाद झाल्यानंतर सार्थक हा देखील चांगला खेळतोय. साईश
ओ साईडने चेंडू उडवलाय आणि इथे बाकी आमच्या पंचावर चेंडू आदळलाय. रिडिंग घेता घेता स्वतःचीच फिटिंग झाली. बघा असं एक वर्ल्ड कप मध्ये राहिलेलं वेस्ट इंडिजच्या V1 रिचर्डसनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या पंचाला लागला होता आणि तिथे मग तो सामना पराभूत झाला 1-2 धावाने. तशी एक आठवण तुम्हाला बघायला मिळते. पण हल्ली वेगाने चेंडू येतात, कुठे काय करताना बऱ्याचशा वेळेला बघितलं की हँड हेल्मेट वापरतात. हँड हेल्मेट असते ती थोडीशी तिथून तुम्ही डिफेन्स करू शकतात. असं आपण विश्व क्रिकेटमध्ये बघतोय. जबरदस्त जोराचा शॉट होता. पुन्हा अमृत. ओहो फ्लो केला चेंडू स्क्वेअर लेगच्या रिझनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. उबेरकडनं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. लढायचं कसं आणि जिंकायचं कसं हेच रक्षण माझ्या भारतीय सेनाचे सर्व सीमारक्षक करतात. एअरफोर्स, आर्मी, नेव्ही जेव्हा भारतावर आतंकी हमला होण्याची भीती होती तेव्हा डोळ्यात डोळ टेल टाकून करतात. अफरातून फिल्डिंग. चेंडू हवेमध्ये होता, उंच चेंडू घेतले, एखाद्या चेंडूला लँडिंग केलं आणि चेंडूने हातामध्ये टाकलं. कठीण काम आहे आणि इथे 5 धावा वाचवल्यात आणि आता धावसंख्या आहेत त्या 22 धावा. बघा किती सुंदर पूल केला होता ड्यूसवेल रिजनला. बघा उबेर. आहा काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्षणार्धामध्ये हवेमध्ये उडलं, बॅलन्स केलं, हाताने चेंडूला जमिनीवर धाडलं. आपा कहते हैं बेटा मेरा नाम करे. साहेब तुमच्या मुलाने काय क्षेत्ररक्षण केलं हो. 5 धावा आपल्या संगी वाचवल्या. उबेरसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. मुख्य व्यासपीठावरती महेश पागदरे सरांचं शुभागमन. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. महेश पागदरे सर आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. 2 षटकं झाले. 2 षटकं होऊन फलकावर धावसंख्या लागल्या ती 22. इथून तुम्हाला धावा करायच्या विजयासाठी त्या 18 चेंडू 26 धावा. अजून देखील मॅच जबरदस्त तुम्हाला बघायला मिळते. काय प्रेक्षक बघायला मिळतात. याची जोही याचा डोळा हाच खरा तर तुमचा 1 लाखाचा सोहळा. या सातपाटी गावामध्ये पहिल्यांदा लाख मोलाची मॅच करण्याचं काम आपण करतोय तिथे बघायला मिळते. शिवसेना आयोजित आमदार जिल्हा प्रमुख चषक शिवसेना शाखा प्रमुख हिलेश चौधरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ध्रुव इलन सातपाटी आयोजित लाख मोलाची पहिली स्पर्धा ऐतिहासिक या शॉप मैदानावर भरवली जाते. तमाम क्रीडा रसिकांनी चारी बाजूने खचाखच भरलेलं पब्लिक तुम्हाला इथे बघायला मिळतात. रसिक मायबाप प्रेक्षकाविना स्पर्धा नाही आणि त्याहीपेक्षा 2 लाख व्ह्यूवर्स या स्पर्धेला भेटलेत. त्याचं मनापासून माझ्या यूट्यूब लाईव्हवर वॉच करणाऱ्या प्रत्येक रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनापासून मी दीपक संख्य समालोचक उत्कर्ष पाटील समालोचक यांच्यातर्फे देखील तुमचा मी यूट्यूबवरून बघणारा लाख मोलाच्या प्रेक्षकांचा आभार मानतोय. आता मॅचचं सिच्युएशन तुम्ही जर बघितलं 2 षटकं पॉवर प्लेची 22 धावा धावल्यात. इथून जर तुम्हाला बघायला मिळत 18 चेंडू 26 धावा. आता गोलंदाजीचा अवधूत कामात. इथे बघा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. 1 धाव तर बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईल का थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण बघायला मिळते आणि या 2 धावसंख्या होते ती 24 धावा. 24 धावाची भागीदारी झाला आहे शाहीश आणि सार्थक याच्यामध्ये. त्यामध्ये सार्थकच्या धावा आहेत 5 चेंडू 13 धावा. शाहीशच्या धावा आहेत 6 चेंडू 7 धावा आणि पहिल्या पहिल्याच चेंडूवर कव्हरच्या रिझनला उभ्याने अप्रतिम झेल घेऊन बाद झाला असताना खूप चांगली भागीदारी बघायला मिळते. दर्शकांचं मायबाप प्रेक्षकांचं मनापासून कौतुक करीत चारी बाजूने खचाखच भरे. कोणाच्या ओट्यावर तर कोणाच्या गच्चीवर, कोणाच्या बंगल्यावर, एखाद्या झाडावर असे प्रेक्षक इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाजी करते अवधूत. इथे बाकी चेंडू फसलाय की 6 बघायला मिळतील. पाहायचं चेंडूच्या पाठीमागे खेळाडू. ओहो व्हॉट अ कॅच. जबरदस्त उंचावर जंप मारली आणि हा तुम्हाला फलंदाज श्रेयस देव अफलातून कॅच. जजमेंट केलं, आखलं, चेंडू बाहेर जायला वाटतं, जंप केली आणि बॅलन्स इकडून मध्ये राहिलं आणि गरज होती या विकेटची कारण सार्थक देखील घातक ठरत चालला होता आणि कम बॅक केला. आता बाकी अवधूत कामतच्या गोलंदाजीने.
अवधूत कामत या गोलंदाजाने केलाय. इथे जर पाहिलं तर थोडंसं हावी होत होते खेळाडू. बिरवाडी संघाच्या पुढे अप्रतिम झेल पकडलं गेलं, कमबॅक केलं आणि हे कमबॅक किती यशस्वी होते बघूया. 32 टुर्नामेंट सातत्यपूर्ण 2 वर्षात जिंकण्याचा जो मोठा काम केलाय पालघर तालुक्यातला मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. ध्रुव वाईलन सातपाटी विरुद्ध बिरवाडी. एक गाव एकचं सांगितलं की नेहमीच बिरवाडी संघ आपल्याला बघायला मिळतो. धावसंख्या हवी आहे आता किती, 24, 16 चेंडू 24 धावा. ओके श्रेयस देव, ओके श्रेयस कीर्तेश आणि वीरेंद्र बाबरे हे 3 खेळाडू राजस्थानमध्ये आपण पाहिले होते. चला घाई करा कीर्तेची थोडीशी, जेणेकरून आपल्याला फायनल सामना जास्तीत जास्त. कीर्तेचा विकेट जो काढे त्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय आदित्य पागधरे यांच्याकडनं. बघा बक्षिसाचा वर्षा होतो कारण त्यांना माहिती आहे कीर्तेश हा किती मोठा की प्लेअर आहे. कीर्तेचा विकेट जो काढे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. प्रेक्षक हळूहळू वाढतात. अवधूतच्या प्रत्येक विकेटसाठी निखिल दवणे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बापरे, मला तर टीम आता खडबडाट होतील. ओको गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. मी म्हटलं ना विश्वास वाढला की काम होते, काम झालं की बाकी नाव होते. तशा पद्धतीचं क्रिकेटकडे बघायला मिळते. फिल्डिंग थर्डमॅन बघा, स्वीप बघायला मिळते, फाईन लेग बघायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉईंट आहे, डीप कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग अशी बाउंड्रीवर तुम्हाला 5 खेळाडू बघायला मिळतात. आणखीन एक बक्षीस आले अवधूतसाठी. निहाल पागधरे आणि मोक्ष चौधरी यांच्याकडनं अवधूतच्या विकेटसाठी 200 रुपये. वॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लेनचा चेंडू, यॉर्कर आणि माझ्यावर प्रेम कर, भन्नाट गोलंदाजी टाकायला मिळते. का शहापूर गाजवलं, का पनवेल गाजवलं, का रायगड गाजवलं, का वसई गाजवलं, आज बाकी दाखवून देतो गावाच्या मैदानावर. आणि मित्रांनो ह्या टुर्नामेंटमध्ये 4थं आणि 5वं शतकच घातक असते. आतापर्यंत प्रत्येक दिवसापासून आपण बघितलंय. संध्याकाळ गाजवताना गोलंदाजाचं नाव झालंय. इतिहास गाजवताना म्हणजे 32 वर्षाच्या कारागिरीमध्ये पहिल्यांदा अशी स्पर्धा बघितली जी गोलंदाजांनी गाजवलंय. एकमेव अर्धशतक आहे ते म्हणजे कीर्तनच्याच फक्त नावावर. ओ इथे क्लीन बॉल, मोठा झटका बसलाय, मोठा गडी तंबूत गेलाय, तो म्हणजे कीर्तेश खैरात. कशी बांधवायचं हे दाखवून दिलं आणि गुगल पे तुम्ही देखील मारलं 500 रुपयाचं. मी म्हटलं ना विकेट गेला, आता इथे दिशा मिळेल का. आणि अवधूतला एकदा तर लाईन लेन भेटली की तो काही थांबत नाहीये, कारण कीर्तेश सारखा मोठा फलंदाज बाद केलाय. आता सिच्युएशन झाला 13 चेंडू 24 धावा. मी म्हटलं की पॉवर प्ले मध्ये सर्व काही ओके ओके जाते, पण त्यानंतर 3 षटका खतरनाक बघायला मिळतात. विकास चौधरीकडनं अवधूतसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालाय. लाख मोलाची स्पर्धा, पण हा फलंदाजाकडे क्षमता आहे. जेव्हा जेव्हा अडचणीत संघ सापडला तेव्हा तेव्हा मुसीबत में बचाने वालों को रखवाला कहते हैं. हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. स्वप्नील काय गोलंदाजी हाताळलाय, जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण अवधूत कामतला 3च्या 3 गड्या अवधूतनेच बाद केलेत. 1.5 चेंडू टाकून 14 धावा दिल्यात. ओहो जबरदस्त गोलंदाजी केली गेला. या षटकात फक्त 2च धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत आणि आपल्या संघाला कमबॅक करताना अवधूत कामत नावाची गोलंदाजी बघायला मिळत. सातपाटी गावामध्ये क्रिकेट वेळा प्रजामध्ये राजाच्या दरबारामध्ये आज प्रधानांनी कसं काम करावं हे अवधूत कामत दाखवतो. राजा जेव्हा लढतो तेव्हा सेना खेळते आणि संपूर्ण सेना जेव्हा येतो तेव्हा देश जिंकतो. हे जसे माझे भारतीय सैनिक करतात तशा पद्धतीचं रणांगणावर वाक्यात खेळ बघायला मिळते. एका साईडला बिरवाडी आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजे ध्रुव वैलन सातपाटी. आता सिच्युएशन मॅचची आला ते म्हणजे 12 चेंडू 24 धावा. मॅच बघा कशा मी म्हटलं ना पॉवर प्ले मध्ये सर्व ओके ओके असते, पण 3रं 4थं 5वं शतक
बघता बघता कीर्तेश सारखा बलाढ्य मोठा फलंदाज बाद झाला आणि आता बाकी श्रेयस या गोलंदाजाने अनेक मैदानावर डावक्या फिरकीवर आपल्या गोलंदाजी करामत दाखवलाय. पामसारख्या छोट्या मैदानावर देखील करामत करताना आपण याला बघितलाय. पण निश्चितच हिलेश भाऊ चौधरी शाखा प्रमुख सातपाडी शिवसेनेचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. शब्द बोलले आणि पूर्ण केलं आणि पूर्ण असं केलं की सुवर्ण अक्षराने लिहिणाऱ्याने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेने नाव कोरलंय आणि एवढी स्पर्धा मोठी बघताना मायबाप रसिक प्रेक्षक 6 कॅमेरे 20 नेटवर्कचं चांगलं कौशल्य आम्हा समालोचकाचं चांगलं समालोचन प्रमोदजी शेडके मनीषजी पाटील मी स्वतः दीपक संख्ये आणि एका साईडला आमचे उत्कर्ष पाटील हे सर्व तुम्हाला बघायला मिळाले. तिन्ही आमचे पंच हा बघा 6 कॅमेऱ्याचे 6 लुक बघायला मिळतात. 6 कॅमेऱ्याचे 6 लुक 20 नेटवर्कचं कौशल्य तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला आमचं पूर्ण बॅनर पूर्ण स्टेज गोलंदाजी भूषा बघायला काय काय मांडलं जातं. वाट विश्वास पाटील तुमचं जेवढं कौतुक करावं तुमचा कॅमेरामॅन डिजिटल स्कोरर सर्वांचा आमचे गुणलेखक आमचे पंच आमचे क्युरेटर आमचे ग्राउंड्समॅन. फुलटा चेंडू आहे इथे चेंडू टटवला आहे सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे अवधूत कामत क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की निश्चितच बिरवाडी संघ इथे 2-4 चेंडू ठेवून सामना विजयी करू शकेल. पण जिथे सार्थक बाद झाला कीर्तेश बाद झाला आणि सामन्याला कलाटणे बघायला मिळते. आतापर्यंत 25 धावा या फलकावर लागल्यात. लाख मोलाची स्पर्धा बघायला मिळाल्यात. आम्ही जी पहिली स्पर्धा बघितली होती आमदार चषक जी कुमारमाळीच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज मैदानावर नाईट मॅच केली तिकडचा विजेता संघ आहे तो म्हणजे बिरवाडी संघ. अप्रतिम आयोजन तिकडे देखील मनापासून मी कौतुक करीन. आज आमचे आदरणीय तालुका प्रमुख संजय चौधरी साहेब पहिल्या दिवसापासून धूमधुखी या स्पर्धेसाठी तुमचं देखील खूप मोठं योगदान दिलं आहे आणि कुमारमाळी हे देखील तुम्हाला वेगळ्या इनिंगमध्ये बघायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये त्यांचं देखील मनापासून. आणि ही आमची हिरोईन बघायला मिळते हिचं खरं नाव रवीना. कोण विसरू शकेल काय खेळ केलाय काय झेल केलं. पहिली मॅच रवीनासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्या मुलीने आमचं सर्वांचं मन जिंकलीत. ओहो हो काय गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. बाकी थोडासा चेंडूला पेस कमी केला थोडासा टर्न केला आणि इथे चेंडू जातोय तो डॉट. बघा लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. कीर्तेशची मोठी विकेट गेली ना तिथे मोठी जबाबदारी पार पडते. कीर्तेश असा फलंदाज आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कोरलंय. ओहो हो गगनात मावेना आणि इथे बाकी तुला मला राहावेना. चेंडू जातो सीमा पलीकडे 6 धावा खणखणीत षटकार. आपण मोठमोठे फटका मारताना बघितलाय. डेव्हिड बून यांना आपण बघितला ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग फलंदाज अशी शरीर पण बॅटिंग बाकी जबरदस्त बघितलाय. अशा पद्धतीचा हा स्वप्नील नावाचा खेळाडू अंडरआर्म देखील चांगली गोलंदाजी करताना पाहिलाय. पण आज अवरामध्ये देखील आपल्या संघासाठी मोक्याच्या क्षणी बघत येतात. 9 चेंडू आणि 17 धावा काय मॅच बघायला मिळते. एका साईडला बिरवाडी आणि एका साईडला विचार केला तर संघ तुम्हाला बघायला मिळतोय ध्रुव वैलन सातपाडी. जसजशी संध्याकाळ होते प्रेक्षक अजून मैदानावर येत जात आहेत. ओ क्लीन बॉल इथे मोठा झटका बसतोय. यावेळेला बाकी कमबॅक केलाय ते म्हणजे श्रेयस देव यांनी. प्रत्यक्ष लावा ना जेणेकरून फायनल सामना जास्त षटकाचा बघायला मिळेल. या तुम्ही नेहमीच कोणाचे मागे लागतो मग घरचा संघ असो कुठचा असो जे नियम आहेत ते प्रत्येकाला सेम करायला लागेल. सुनील पाटील सरांचं इथे आगमन होतं त्यांचं संध्याकाळच्या सत्रात आणि अतिशय क्रुशल मोमेंटच्या सामन्यामध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सुनील पाटील सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. निश्चितच अनेक न्यू बॅटर परीश नावाचा फलंदाज बघायला मिळतो. याच्या काही देखील क्षमता आहे पण साईज अजून मैदानामध्ये आहे पण नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. जबरदस्त मॅच बघायला मिळते. 1 विकेट गेलं सार्थकचं. 8-17 8 चेंडू 17 धावा कंपल्सरी चेस नावाने तुम्हाला सामना बघायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. पहिल्यांदाच लाख रुपयाची मॅच या गावामध्ये खेळले गेलं. जो शब्द सांगितला होता पामच्या मैदानावरती तो आमच्या आदरणीय हिदेश भाऊ शाखा प्रमुख शिवसेना सातपाडी पूर्ण करताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विकेट मारा करतायत.
इथे बाकी स्ट्रेटर वन चेंडू टाकलाय, डॉट चेंडू जातो आता 7 चेंडू आणि 17 धावा, 7-17 बघायला मिळतात. काय कमबॅक केलं, जबरदस्त. मी म्हटलं ना मग पहिले 2 षटकं असतात, नेहमीच फलंदाजाचा वाव असतो, पण त्यानंतर येणारे 3 षटकं इथे बघायला मिळतात. चला पुन्हा कमबॅक केलाय. आतापर्यंत फक्त या षटकात 7 धावा दिल्यात. 7-17. ओ यॉर्करचा चेंडू खोदून काढलाय, सरळ चेंडू जातो डीप मुडांच्या रिझलला. इथे बाकी फिल्डिंग करून थ्रो करत बघायला मिळतं. क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला बघायला मिळालं उमेर. काय जबरदस्त झेल. एक उमेरने 5 धावा ज्या वाचवल्यात ना त्या खूप कामाला आल्यात. इथे बाकी षटकं संपले, 4 धावा झाल्यात 32. इथून जर विचार केला 6-16 बनतील का. काय गोलंदाजी बघायला मिळालाय. जर गोलंदाजी आवडली असेल तर मॅच आवड टाळ्या मारजा प्रेक्षक. जबरदस्त मॅच. कारण लहान संघ नाही आहे, बिरवाडी संघाचं गाव लहान असेल पण संघ खूप मोठा आहे. नवापूर संघ रडी रहा. करा प्लीज. नंतर फायनल सामना खेळवायचा. किती षटकाचा हे आमचे आयोजक 2 संघाच्या कर्णधारांना घेऊन आमचे पंच किती सूर्यप्रकाश बघेल. ओहो हे काय दाखवता हो. आमच्या उपनेते आदरणीय ज्योती मेहर साहेब या. ज्योती मेहर मॅडम येत आहेत. त्यांचं देखील मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. खूप काही आपल्या आयुष्यामध्ये या गावाला देताना, या पक्षाला देताना ज्यांनी काम केलं आहे ते आमच्या आदरणीय उपनेत्या ज्योती मेहर साहेब. बघा काय लुक बघायला मिळतं. जसं काय 4 मिनार बघावं, कुतुब मिनार बनावं असं लुक तुम्हाला इथे पाहायला मिळते. लाईट हाऊस, समुद्राच्या बोटी ज्या जातात त्या आपण मराठीमध्ये दीपगृह म्हणतो, ते दीपगृह तुम्हाला बघायला मिळते. जसं BRC टॅपच्या बाजूला आहेत, झुकझुक पडतात. तुम्हाला लाईट हाऊस बघायला मिळाला. काय व्ह्यूज घेतात आमचे कॅमेरामन. 20चं जेवढं कौतुक करत स्पर्धेत. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे वैभव. 6 चेंडू 16 धावा. फलंदाज समोर बघायला मिळतो तो परीश. कंपल्सरीचे 4 खेळाडू सर्कलच्या पाठीमाग बघायला मिळतात. फाईन लेग, थर्डमॅन, गली आणि पॉइंट हे 4 खेळाडू सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. ओ खो वेगवान मारा बघायला मिळतो. चेंडू रायझिंग खाली राहत आहे. बाईकच्या रूपात पंच राकेश राऊत घोषित करतात. 5 चेंडू 15 धावा. भद्वान वेगवान चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू ऑफसाईड आपल्याला बघायला मिळाला. यानंतर बाकी यातील विजेता आणि नवापूर संघ ज्याने थाटा मातात फायनलमध्ये प्रवेश केलाय परेश आरेकर नावाच्या वादळाने. अक्षरशः वादळी वाऱ्यासह या इथे इतिहास लिहिला गेलाय. एका डावात 5 गडी बाद करण्याचा पराक्रम आहे परेशच्या. एकमेव अर्धशतक कीर्तच्या नावावर होतं. 5 चेंडू आणि 15 धावा. चला घाई करा, सातपाटी करा थोडं. इथे मला वाटतं बाउंड्रीवर आदिलला बोलवलं गेलं. जास्त चतुरश क्षेत्ररक्षण. आमच्या उपनेत्या आदरणीय ज्योती मेहर यांचं देखील आगमन होतंय. पाच चेंडू आणि 15 धावा. आमच्या ताई आम्ही मनापासून म्हणतो आमच्या उपनेत्या आदरणीय ज्योती मेहर. बघा इथे बाकी पंच सांगतात दिस इज अ व्हाईट बॉल. मॅच अजून देखील ऑन आहे, काही सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत देखील मॅच 4 चेंडू 5 चेंडू 14 धावा. साईश मैदानामध्ये साईशने आज प्रत्येकाची मनं जिंकली. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना साईशला आपण बघितलं. ओहो रायझिंग डिलिव्हरी गुड ऑफसाइड ऑफ टू गुड लँड. आता 4-14 ची मॅच बघायला मिळते. ध्रुव 7 विरुद्ध बिरवाडी असा दुसरा सेमीफायनल सामना बघतोय. 4 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 14. नवापूर संघाने अगोदरच फायनल मध्ये प्रवेश केला. सातपाटी गावामध्ये लाख मोलाची पहिली स्पर्धा आपण आमदार जिल्हा प्रमुख चषक बघत आहात. शिवसेना आयोजित आमचे शाखा प्रमुख हिलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली. इथे लो फुलटा चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझल्टला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होती. इथे बाकी चांगला थोडं शेच्या बॅटून बघायला मिळेल. इथे धावा करी बात. काय सुंदर परफॉर्मन्स दिलाय दिव्य. पाठीमागे राहायचा. माझे बरीच मंडळी पुढे आहेत. आपण दुसऱ्या सांगतो ध्रुव 11 बघा आपण पाठीमागे या. आमचे लाडके आमदार यांचं देखील आगमन होईल. ज्यांच्या
नावाने आपण मॅच करतोय. आमदार जिल्हा प्रमुख चषक यांचं देखील आगमन होतंय. क्रिकेट प्रेमाने असणारे आणि क्रिकेटावर प्रेम करणारे असे आमचे लाडके आमदार यांचं थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठावर आगमन होईल. ज्याने किनारपट्टीसाठी सर्व काही करताना आपण पाहिलंय. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते. आता बघायला पाहिजे 3 चेंडू आणि 3-13 काय गोलंदाजी केला. अवधूत कामांनी कमबॅक केलं. मग श्रेयस देवनी चांगली गोलंदाजी केली पण 5 धावा वाचवल्या तो आमचा क्षेत्ररक्षक उमेर आणि इथे अप्रतिम झेल घेणारा तो श्रेयस. अप्रतिम झेल आणि उमेरने ज्या 5 धावा वाचवल्यात ना ते काही सामन्याचं चित्र पडून गेलं. पुन्हा एकदा वैभव चेंडू टटवला. इथे चेंडूच्या पाठीमागे जातोय. गोलंदाज होता 1 धाव बघायला झेल घेतील का. इथे बाकी झेल सुटला जातो. बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. 12 धावा फरकावर लागल्या जात आहेत. 37 धावा झाल्यात. मी 2-11 2 मोठे फटके तुम्हाला बघायचे आहेत. जबरदस्त कमबॅक केलं गेलं. आहा ढोल ताशा नगारे वाजतात. सातपाटी गावामध्ये जणू काही प्रभू रामचंद्राची यात्राच उसळल्या की काय असा केक बघायला मिळतो. क्रिकेट वेडा गावामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावामध्ये जिल्हा प्रमुख आमदार जिल्हा प्रमुख चषक आम्ही भरवलाय आणि लाख मोलाची स्पर्धा इतिहासामध्ये पहिल्यांदाच या सातपाटी गावामध्ये बघायला मिळते. आणि आजचा हा दुसरा सेमीफायनल ध्रुव सातपाटी विरुद्ध आपण बघत आहात तो म्हणजे बिरवाडी संघ. 2 चेंडू आणि 11 धावा काय बघायला जात आहे. नवापूर संघ आपण रेडी राहायचंय. सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. जी स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवली ती गोलंदाजांनी. एकमेव अर्धशतक कीर्तेचं आणि 47 हाया धावा प्रज्योत अंबिरेच्या. त्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाहीये. अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून छाप सोडताना आपण बघितलं. चला घाई करा ध्रुव सातपाटी प्लीज. किती षटकाचा सामना आपण डिसाईड करूया. 2 चेंडू 11 धावा. मॅच अजून देखील ऑन आहे. 2 चेंडू 12 धावा माझ्या समालोचना 3 वेळा बनल्यात. चेंडू टटवलाय हवेमध्ये. इथे बाकी तुम्हाला इथे गडी बाद करतोय आणि आता 1 चेंडू घ्या ना. हिलेश भाऊ आपल्या समोर जी आहे पब्लिक. शेवटचा चेंडू आणि 11 धावा. काय मॅचला कलाटणी मिळाली. बाद झाला त्यानंतर कीर्तेज बाद गेलात. आणि ग्राउंडमध्ये कोणी सातपाटीकर गावामध्ये कोणी जाऊ नका. ग्राउंडमध्ये कोणी जायचे नाही. शेक हँड करून द्या. त्या संघाला मध्ये जाण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायचं का आपण करायचे. 5 दिवस सातत्यपूर्ण प्रत्येक चेंडूवर इथल्या असलेल्या गेला 2 लाख व्ह्यूवर्स तुम्हाला बघायला मिळाले. आणि आज जणू काही बघायला मिळते ज्या पद्धतीने वारकरी संप्रदाय आपली पालखी घेऊन विठुबाई रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातो आणि माझे क्रिकेटपटू लाख रुपयाची मॅच बघण्यासाठी आज सातपाटी करत जोरदार टाळ्यामध्ये आयोजनासाठी असायला पाहिजेत. ज्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली आणि बघता बघता ऐतिहासिक दिवसाचा सुवर्ण काळ आज तुमच्याकडे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ओहो आणि अशा पद्धतीने सामना विजयी झालाय. वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे. अजून देखील मॅच बाकी आहे. 1 चेंडू 13 धावा माझ्या समोर झाल्यात. बघा वाईड गेलं नो गेलं पण ती पहिली इनिंग होती. आता 1 चेंडू 10 धावा. लाख मोलाची स्पर्धा होती. पास्तळचा तो संघ होता. गोलंदाज कोणी मी सांगणार नाही कारण त्या गोलंदाज अजून खेळतोय. पण तिथे 1 चेंडू 13 धावा ह्या लाख मोलाच्या स्पर्धेत हार्मोनियमचं मैदान जे बोईसरचं सर्कस ग्राउंड होतं तिथे झाल्या होत्या. आणि अशा पद्धतीने विजयी संपादन केलाय आणि या सामन्याचा विजयी होतोय तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. श्री मिलिंद काशीनाथ केणे खरतर मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. खरोखरच बघा गावासाठी कोणी देखील हार्दिक शुभेच्छा देण्याचं काम आज तुम्हाला इकडे बघायला मिळते. ज्या गावाच्या खेळाडूने 32 मॅच जिंकण्याचा महाका पराक्रम केला. सातपाटी गावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत लोटला तो बघायला. चला आयोजक या किती षटकाचा फायनल खेळायचा आहे ते ठरवा. चला या सामन्याचा मॅच मॅच कोण आहे. चला आपण इथे दाखवतात आपल्याला बॅटिंग बघायला मिळते. भावेशने काढल्यात 21 धावा. वैभवने काढल्यात 12. सिद्धार्थने 4. आदिलने 3. नंतर साईशने 15. गोलंदाजी अवधूतने 14 धावा 3 गडी बाद केलेत. वैभवने 5 धावा 2 गडी बाद केलेत. श्रेयसने 8 धावा 1 गडी बाद केलाय. अमृतने 8 धावा 8 गडी बाद केलाय. मला वाटतं वैभव ठरतो मॅच ऑफ द मॅच कारण वैभवने 12 धावा देखील काढल्यात आणि वैभवने